बघा आपली यशस्वी रेडी झालीये होलिकाचं पूजन करायला जाण्यासाठी, हो की नाही यशू? हे बघा कसं कोरडे करून ठेवले तिनं मी घासलेली भांडी, हो ना यशू? गुड गर्ल. आपल्याला कुठे जायचं बेबी आता? जय जय बाप्पाकडे, गणू बाप्पाकडे. तू जय जय करणार आहे ना? आणि तू काय घालणार आहे, साडी की ड्रेस? ड्रेस घालणार आहे की साडी घालणार आहे? साडी घालणार आहे. बघा आपली लाडू साडी घालणार आहे. आता वेळ आल्यावर कळेल आपल्याला आता यशू साडी घालते की ड्रेस. हे बघा हळदी कुंकू माची सगळं घेऊन रेडी झाली माऊ. आपल्या यशस्वीने काय काय तयारी केली आहे होलिका पूजनासाठी हे तर तुम्ही बघितलंच आहे. आणि इकडे मी होलिका पूजनासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तयार करते. आता तुम्ही म्हणाल की इथे मी काय बनवते, तर इथे मी बनवत आहे गोम आणि विंचू. तर हे का बनवतात, कारण आमच्याकडे ना खूप दिवसांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. जेव्हा होलिकाचं पूजन केलं जातं तेव्हा त्यामध्ये एक गोम आणि विंचू हे दोन्ही बनवून टाकले जातात. ते याच्यासाठी टाकले जातात की उन्हाळ्यामध्ये हे प्राणी बाहेर निघतात आणि लहान मुलांना इजा होऊ नये, त्यांचा त्रास होऊ नये, ते चावू वगैरे नाही, म्हणून हे होलीमध्ये टाकून होळीला प्रार्थना केली जाते की बाबा हे सर्व असं काही निघालं तर यापासून घरातल्या सर्वांचं लहान बाळांचं संरक्षण करा, या हेतूने ते होलीमध्ये टाकलं जातं. त्यामुळे मी इथे एक विंचू बनवला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, आणि एक गोम बनवली आहे. आता मी हे छान तेलामध्ये तळून घेणार आहे आणि हे नंतर मी होळीमध्ये टाकण्यासाठी घेऊन जाणार आहे. मलाही याबद्दल फारसं काही माहीत नव्हतं, पण आईला बनवताना बघितलं होतं आणि हे सगळं होळीमध्ये टाकताना बघितलं होतं. आणि आई जेव्हा ते होळीमध्ये टाकायची तेव्हा आजी पाठीमागून ओरडून म्हणायची की हे बाई, हे असं विंचू वगैरे काय जर निघालं तर त्यापासून संरक्षण कर सगळ्यांचं, आणि कुणाला त्याच्यापासून काही दुखापत होऊ नये, आणि आमचं काही चुकलं तर माफ कर. मग तेव्हा न राहून आम्ही आजीला विचारायचो की हे असं का करतात, तेव्हा आजी आम्हाला हे सगळं डिटेलमध्ये सांगायची. आणि आता तीच परंपरा मी पुढे घेऊन जाणार आहे, कारण जुने लोक ज्या पण गोष्टी सांगतात त्यामागे काही ना काही तथ्य असतंच, त्याशिवाय त्या ते गोष्टी आपल्याला सांगत नाहीत. तुमच्याकडे पण आहेत का अशा काही परंपरा? असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि हो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी इथं बनवत आहे गव्हाच्या पिठाचा पुरण घालून दिवा बनवत आहे होलिका जवळ लावण्यासाठी. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. होलिका दहनात अग्नीला शुद्धीकरणाचे स्थान आहे, त्यामुळे गव्हाच्या पिठाचा पुरण घालून छान दिवा बनवला जातो आणि तो होलिकाजवळ प्रज्वलित केला जातो. आणि त्यानंतर परंपरेप्रमाणे होलिकाची विधिवत पूजा करून घेतली जाते. होलिकाचे विधिवत पूजन झाल्यानंतर हा दिवा होलिकामध्ये दहन केला जातो. आणि पिठाचा दिवा हा पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे तो पंचमहाभूतांमध्ये विलीन होतो. जुनं जाऊ द्या आणि नवं येऊ द्या, हा संदेश यातून दिला जातो. तुमच्याकडे आहे का अशी परंपरा? असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे माझी होलिका पूजनाची सर्व तयारी झाली होती, त्यामुळे मी घरातील सर्व देवांना नैवेद्य अर्पण केला, छान पुरणपोळीचा. सर्व देवांना नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर आम्ही होलिका पूजनासाठी निघालो. इथे मी गणपती बाप्पांसाठी, तुळशीसाठी आणि होलिकासाठी 3 छोटे छोटे नैवेद्य बनवून घेतले होते. इथे मी होलिका पूजनासाठी पाणी, हळदी कुंकू, अगरबत्ती, शेवई, काळे हरभरे, त्यानंतर खारीक, खोबऱ्याची एक वाटी घेतली आहे, आणि जी साखरेची गाठी असते ती पण घेतली आहे, आणि फुलं घेतलेत. आणि आम्ही निघालो आहे आता होलिका पूजनासाठी. तुमच्याकडे काय काय टाकतात होळीमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्याकडून काही राहिलं असेल तर ते पण मला नक्की सांगा, जेणेकरून मी पुढच्या वर्षी नक्की लक्षात ठेवून ते करेल. आणि मी इथे सर्वात पहिले सोसायटीतील गणपती बाप्पा जे आहेत त्यांच्यासाठी जो नैवेद्य बनवला होता तो गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण केला.
आणि त्यानंतर तिथेच तुळशी वृंदावन आहे. तुळशी मातेसाठी पण नैवेद्य बनवला होता, तो तुळशी मातेला अर्पण केला. गणपती बाप्पा आणि तुळशी मातेचा आशीर्वाद घेतला आणि आम्ही निघालो आहे आता पुढे होलिका पूजन करण्यासाठी. हे बघा इथे यशस्वी पण आली आहे, यशस्वी पण जय जय करते आहे. इथे आमच्या लाडूबाई यशस्वीचा जय जय बाप्पा झाल्यानंतर मी तुळशी प्रदक्षिणा करून घेतल्या आणि आम्ही पुढे होलिका पूजनासाठी गेलो. तोपर्यंत होळी पेटवली गेली होती आणि सगळीकडे खूप उत्साहाचं वातावरण होतं. खूप मोठी होळी लावलेली होती आणि सर्वजणी मस्त साडी घालून आल्या होत्या आणि सगळीकडे म्हणजे एकदम खूप आनंदाचं वातावरण होतं, प्रसन्न वातावरण होतं. छोटे छोटे मुलं पण खूप खुश होते. आता इथे मी माझ्या होळीच्या पूजनाला सुरुवात केली आहे. इथे मी सर्वप्रथम जो पुरणाचा दिवा बनवला होता तो दिवा लावला. त्यानंतर मी अगरबत्ती लावली आहे आणि नंतर कमंडल करून नैवेद्य अर्पण केला, हळदी कुंकू अर्पण केलं, फुलं अर्पण केले. त्यानंतर मी होळीमध्ये टाकण्यासाठी काळे हरभरे, त्याच्यानंतर शेवई, साखरेची गाठी, खारीक, खोबरं असं सर्व साहित्य आणलं होतं जे की आमच्याकडे टाकतात होळीमध्ये. आणि सुरुवातीला मी तुम्हाला जे दाखवलं विंचू आणि गोम ते सुद्धा होळीमध्ये अर्पण केलं आणि होळीकडे प्रार्थना केली की सर्व निगेटिव्हिटी आज तुझ्यामध्ये सामावून घे आणि फक्त पॉझिटिव्हिटी आमच्याकडे दे आणि सर्वांना सुखी ठेव. त्यानंतर मी होळीला प्रदक्षिणा मारल्या आणि होळीला नमस्कार करून माझी पूजा संपवली. इकडे माझी पूजा करून झाल्यानंतर यशस्वी आणि यशस्वीच्या बाबांनी पण होळीला प्रदक्षिणा करून घेतल्या आणि होळीमध्ये नारळ अर्पण करून होळीचं दर्शन घेतलं. आणि आता राहिलं होतं महत्त्वाचं काम, ते म्हणजे प्रसाद खाणे. आपली यशस्वी वाट बघते प्रसाद खाण्याची की मम्मा कधी प्रसाद देणार आहे. आणि हे बघा मी तिला प्रसाद दिला आहे आणि ती प्रसाद घेऊन खूप खुश झाली आहे. आणि शेवटी आम्ही होळीला जय जय बाप्पा केला, बाय बाय केलं आणि आम्ही निघालो घरी. चला तर मग मंडळी, तुम्हाला कसा वाटला माझा हा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमच्याकडे होळी कशी साजरी केली जाते, तुमच्याकडे काय काय परंपरा आहेत त्या पण कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.